हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 8 श्लोक क्रमांक 4 भाग 2. हा मी जो अहंकार निर्माण करतो त्याची लज्जत घेण्यात माणसाला धन्य वाटते. प्रथम तो वस्तुजगत मिळवण्यात, कमाविण्यात, साठविण्यात त्या अहंकाराची तहान भागवित असतो. जगात जे जे आहे ते ते माणसाला हवे असते. यासाठी तो अपार कष्ट घेतो, तहान भूक विसरून काम करतो. यापुढे तो अन्न, वस्त्र, निवारा याचे आबाळ सहन करतो. प्रसंगी जीव धोक्यात घालतो, पणाला लावतो, परंतु वस्तुजगत मिळवित असतो. त्याला वस्तुजगत उपभोगायला नुसते एकदाच हवे असते असे नाही, तर ते परत परत उपभोगायला हवे असते. कितीही मिळाले तरी त्याला समाधान वाटत नाही, मिळवण्याची हाव शमत नाही. इतकेच नाही तर ते इतर कोणाकडे असता कामा नये अशी त्या अहंकाराची इच्छा असते. यासाठी त्याला ते त्याच्या मालकीचे व्हावे असे वाटते. यामागे अहंकार असतो की हे फक्त आपल्याकडेच आहे, इतरांकडे नाही. आपण कोणीतरी विशेष आहोत हीच अक्कड असते. यासाठी माणूस धनसंपत्ती, मालमत्ता, सोने नाणे, कपडे लत्ते, जमीन जुमला, पदव्या, आप्तेष्ट, शिष्यगण, कार्यकर्ते, मान सन्मान, प्रसिद्धी इत्यादी असंख्य आणि वैचित्र्यपूर्ण असे कमावित असतो. कोठे थांबावे ते त्याला समजत नाही. त्याचा अहंकार त्याला थांबू देतही नाही. परंतु इतके करूनही माणूस सदा असमाधानी, असंतुष्ट, अतृप्त, अशांत असतो. त्याला नेमके समजत नाही की त्याच्याकडे इतके काही विपुल असूनही त्याला शांतता आणि समाधान का मिळत नाही. मग तो विचार करतो की कमावून शांतता आणि समाधान मिळाले नाही तर आता ते गमावण्याने मिळते का ते अजमावावे. आता माणूस सर्व काही सोडायला, त्याग करायला सुरुवात करतो. तो धनदान करतो, अन्नदान करतो, उपवास करतो, कपडे दान करतो, भगवे कपडे परिधान करतो, घर सोडतो, मठात जातो, संसार सोडतो, वैरागी होतो इत्यादी. आणि तरीही जसा होता तसाच अशांत आणि असमाधानी राहतो. याचा अर्थच असा आहे की शांती आणि समाधान कमाविण्यात किंवा गमाविण्यात नसते, उपभोगण्यात किंवा वैराग्यात नसते, साचवण्यात किंवा त्याग करण्यात नसते. यास्तव अष्टावक्र मुनी येथे नेमका हाच उपदेश करत आहेत. ते सांगतात की जोपर्यंत मी नाही तोपर्यंत मुक्ती आहे, परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहे. हे ज्ञानाने जाणून अनासक्त हो. कशाचा स्वीकार करू नकोस की कशाचा अस्वीकार करू नकोस. सर्वप्रथम अहंकाराचा त्याग करा. अहंकार हाच अशांतता, असमाधान याचे मुळाशी आहे. त्यासाठी मी ही भावना सोडून द्या. येथे जे काही आहे ते सर्व काही त्या भगवंत श्रीच्या कृपाप्रसादाने होत आहे. येथे आपले कर्तृत्व काहीही नाही. येथे एक साधे झाडाचे पानही भगवंत श्रींच्या इच्छेशिवाय हलत डुलत नाही. विश्वात बारीक सारीक प्रत्येक घटना त्याने सुनियोजित करून ठेवलेली आहे. ती त्या त्या वेळी त्या त्याप्रमाणे घडत असते. आपण त्यात बदल करू शकत नाही. याचा आपण स्वीकार किंवा अस्वीकार असे काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते होत आहे. आपण याचे फक्त साक्षीदार असायचे आहे. याचे सोपे कारण असे की येथे आपले स्वतंत्र अस्तित्वच उपलब्ध नाही.
जे आहे ते सर्व काही तो आहे. येथे अन्य काहीही नाही. तोच त्याच्यातच त्याचा तोच त्याच्या मर्जीने वर्तत असतो. यात आपला प्रश्न येतोच कोठे? अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की याचे नुसते आकलन होऊन उपयोग नाही. हे सर्व बुद्धिमतीने प्रज्ञेने जाणून घ्या. कसलीही इच्छा करू नका, कारण तुमचे भविष्य नियतीने अगोदरच ठरलेले आहे. तुम्ही त्यासाठी साक्षी राहून नुसती साथ द्यायची आहे. यास्त महत्त्वाचे म्हणजे कशाचाही स्वीकार करू नका. जे समोर आले आहे ते उपभोगा आणि शांत रहा. त्याची लज्जत इच्छा धरू नका, त्यामुळे भोग निर्माण होतील. तसेच कशाचाही अस्वीकार करू नका, त्यामुळे तुमचे भोग शिल्लक राहतील. अशा प्रकारे स्वीकार किंवा अस्वीकार मुक्तीला वंचित करतील. साक्षी रहा. हरिओम.